पर्याय देतोय. प्रतिवर्षाप्रमाणे करंबळी गावामधून आज तुम्ही सर्व वारकरी वृंद, ज्ञानवंत, कीर्तिवंत, भाविक भक्त या ठिकाणी पांडुरंगाला भेटण्याकरता तुम्ही नित्य नेमाने पंढरपूरला जाताय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज हेरवाड गावामध्ये तुम्ही आगमन केलं आणि ही सेवा करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. खरं वास्तविक मला यायला थोडासा विलंब झाला. मी सर्वांची माफी मागतो, कारण दीपक महाराज गोव्याची याच वर्षी मोठी दिंडी निघाली आहे आणि त्या दिंडीचं मी नियोजन केलं होतं. त्यांना गणपती मंदिरामध्ये त्यांची सगळी सोय करून देत होतो. त्याच्यामुळे मला यायला इथं विलंब झाला. विचार करा, गोव्यातून लोक आज पंढरीला भेटण्याकरता जात आहेत. आज हा वारकरी संप्रदाय संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे आणि कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याकरता जास्तीत जास्त याला मोलाचं सहकार्य कोणी केलं असेल तर ते संतांनी केलेलं आहे. आणि या संतांच्या मध्ये अग्रगण्य स्थानावर नाव कोणाचं लागतं? हे ज्ञानोबा नाव लागतंय. विचार करा, दीपक महाराज आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून बरीच नावं धरलेली. बऱ्याच नास्तिक लोकांनी आम्हाला प्रश्न केला, ज्ञानेश्वर महाराजांनी खरंच रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय का? हे नास्तिक लोकांचे प्रश्न आहे बरं. आता ज्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांच्यावर असे प्रश्न केले, ज्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या चमत्कारावर आक्षेप घेतला, त्यांना यावर्षी भेटला सांगून जातो बरं का. वारकरी संप्रदायाला भूतोन भविष्य कधी सुद्धा कमी लेखायचं नाही. बऱ्याच वेळेला लोकांनी आमच्यावर आक्षेप घेतला, खरंच ज्ञानोबाईंनी तेवढा बोलवलाय का? खरंच ज्ञानोबाईंनी भिंत चालवली का? खरंच चांगदेवाचा अहंकार घालवलाय का? खरंच ज्ञानोबाईंच्या पाठीवर मांड भाजलाय का? बरं, त्यावेळेला आम्ही जिवंत नव्हतो, पण आता कलियुगात जिवंत आहे. माऊलींचं प्रस्थान होईल की नाही माहिती नव्हतं. माऊलींनी एका टाकीत पाणी घालवलं. ज्या त्या पुलावर एखादा व्यक्ती जरी गेला तर इतक्या वेगानं तो वाहून जाईल, एवढा मोठा पाण्याचा प्रवाह त्या इंद्रायणी नदीचा होता, इंद्रायणी मातेचा होता. खरं वास्तविक त्यावेळेला अनेक रुपयावर मालकांची चर्चा झाली. म्हणे आता हे प्रस्थान व्हायला होतं. अहो, माऊली तरी आकार बघले. सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं तुम्ही पुण्यापर्यंत येऊन थांबा, तुम्हाला आत प्रवेश करता येत नाही, आळंदीमध्ये प्रवेश करता येत नाही. आळंदीमध्ये तर बॅरिकेड लावून ठेवलं होतं. सगळ्या वारकऱ्यांना चिंता लागली होती की माऊली कधी त्याच्यातून येऊन प्रस्थान निघतील आणि मार्गस्थ होतील. आज त्या इंद्रायणी नदीच्या मातेच्या पुलावर कमरे एवढं पाणी होतं. कमरे एवढं पाणी असून एवढा मोठा त्याचा प्रवाह होता. पण खरं सांगू का, मी आमच्या गावाला आलेला महापूर बघितलंय बरं का. हा, पाणी वाढतं पण पाणी उतरताना मात्र ते लवकर उतरत नाही बरं का, टप्प्याटप्प्याने उतरतं. ही याची जाणीव मला म्हणते. आम्हाला वाटलं होतं की आता कमरेवर पाणी ज्ञानोबाईंच्या पुण्यभूमीमध्ये आहे, त्या पुलावर आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगून जातो, माऊलींची चिचावती हो. कारण आजपर्यंत वारकरी संप्रदाय हा निष्ठेने वाढलेला संप्रदाय आहे. आज लाखो वारकरी पुण्यामध्ये येऊन थांबले होते, माझी माऊली पुण्यामध्ये कधी येईल, माझी माऊली कधी मार्गस्थ होईल. पण भूतो न भविष्य कोणालाही सुद्धा माहिती नव्हतं की त्या आळंदीमधल्या त्या पुलावरचं पाणी कमी, कमरे एवढं पाणी वाहणारं पाणी रात्रीत माऊलीने कमी केलं. हे आत्ताच्या नास्तिक लोकांना दिलेलं ते उत्तर आहे बरं का. आत्ताच्या नास्तिक लोकांना दिलेलं जे उत्तर आहे ते माऊलींचं. अहो, लोक म्हणायचे खरंच माऊलीने रेड्याच्या मुखातून बोलवलंय का? बरं, तुम्ही नाही बघितलं, पण आता भेटायला प्रसंग तरी बघितला का? ही माऊलींची वेळ आहे. आणि या पाणीमध्ये सगळ्यात श्रेष्ठत्व कोणाला जर दिलं असेल तर ते माऊलींच्या, ते देवापेक्षा संतांना दिलेलं आहे. हो, संत म्हणजे देव आणि देव म्हणजे संत, नुसतं निमित्त प्रतिमा आहे. म्हणून आज मी जास्त विषयांतर करणार नाही, पण मनापासून सांगतो, ज्ञानोबाईंची, जगद्गुरु तुकोबारायांची, आदिकरून सर्व संतांची सेवा करणंच म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. मग ती कशाच्या तरी माध्यमातून होते.
या सेवेमध्ये सेवाबाह्य अहंकार आला, सेवाबाह्य सेवा आली, सेवाबाह्य व्यवहार आला, हे समजून जा. त्या केलेल्या वारीचं पुण्य आपल्याला मिळत नाही. निरपेक्ष भावनेने केली पाहिजे महाराज सेवा. आणि ही निरपेक्ष भावना आज तुमच्यासारख्या सामान्य वारकऱ्यांनी शिकवून ठेवलेली आहे. मी म्हणत नाही, मी कोणालाही म्हणजे कोणालाही असं आवर्जून सांगू शकत नाही की तुम्ही हीच वारी करा, तुम्ही कंपल्सरी या वारीला गेलंच पाहिजे, तुम्ही प्रत्येक वर्षी तिथं जाऊन पंढरीमध्ये राहिलंच पाहिजे, एकादशी केलीच पाहिजे. पण खरं सांगू का, श्रीगुरूंच्या मुलांना आलेलं वाक्य आहे, वर्षातून एकच वारी करा, पण नेटाने करा. ही आषाढी वारी बरं का. आज अनेक निष्ठावान वास्कर परंपरेमध्ये जन्माला आलेले वारकरी ही आषाढी वारी निष्ठेनं करतात. देह न जावो अथवा राहो पांडुरंगी दुर्लभ. वारी म्हणजे काय? स्वतःतलं दुःख निवृत्त करणं आणि सुखाची प्राप्ती करून घेणं म्हणजे वारी आहे. स्वतःच्या जीवनामध्ये आलेला त्रासदायक घटना बाजूला करणं, संसाराचा व्याप बाजूला टाकणं आणि परम सुखाची प्राप्ती करून घेणं म्हणजे वारी आहे. स्वतःच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी आपण वाईट गोष्टी स्वतःला लावून घेतलेल्या आहेत त्या वाईट गोष्टींचा नाश करणं आणि एका सुख मार्गावर लागणं म्हणजे वारी आहे. म्हणून आज जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे, इथून पुढं देवाला भेटण्याकरता फक्त 4 दिवस राहिले बरं का. किती दिवस राहिले? 4 दिवस राहिले. 2 दिवस प्रस्थान झाल्यापासून अगदी मनोभावे तुम्ही जीवाची काळजी केला नाही, संसाराची सुद्धा काळजी केला नाही. आपले मुलं बाळं घरात काय करतात, आपले घरातले लोक काय करतात याचाही सुद्धा तुम्ही विचार केला नाही. पण देवाला भेटण्याकरता, संतांना भेटण्याकरता तुम्ही कुठे निघताय? पंढरपूरला निघताय. मी आवर्जून या 5 गोष्टी तुमच्या समोर सांगतो. पहिली गोष्ट, पंढरपुरामध्ये गेल्यानंतर देवाला काय वाटेल? आज वाट पाही उभा भेटीची आवडी कृपा तडी होता वेळ. तो जगमजेता पांडुरंग केवळ आणि केवळ वारकऱ्यांची वाट बघत बसलाय. हो, आता म्हणतात बरं का, आमच्या गावची ज्या वेळेला वारी येते म्हणजे पंढरपूर जवळ यायला लागली की तो देव आपल्यासारखा करून घेतो. म्हणजे सगळे गोरे जरी असले ते काय होतात बरं का, असं मी ऐकलंय. कारण का, तो देवही आपल्यासारखा रंग करतो. का करतो? कारण त्यालाही अपेक्षा लागलेली असते की वारकरी हा माझ्याप्रमाणे व्हावा, माझ्या आनंदात व्हावा, मला प्रेम द्यावं. पण प्रेम देऊन तेच प्रेम अविरतपणे वर्षभर टिकावं हे देवाचं बंधन असतं, हा देवाचा करार असतो. पण आम्ही काय करतो, 2-3 दिवस पंढरपुरात गेल्यावर देवावर प्रेम करतो, तिथून आम्ही संसारावर प्रेम करतो बरं का. तिथून एकदा गावाकडे आलो की आमचं प्रेम संसारावर सुरू होतं. पण आज मुक्काम घेरवाड गावामध्ये एक विनंती करतो की वर्षभर जे काही केलेलं वाईट कृत्य आहे, वर्षभर केलेल्या ज्या काही चुका आहेत, वर्षभर आपल्या हातातून घडलेल्या एकाच्या जीवाची पाप नाशना असेल, हे पंढरपुरात गेल्यानंतर निवृत्त करा बरं का. एक पंढरपुरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यानंतर मला या वर्षी काय चांगलं करायचं आहे हे देवाबरोबर करार करून यायचा तुम्ही. देवा, मागच्या वर्षी अशी चूक माझ्याकडून घडली, पण देवा इथून पुढे तुझ्या सेवेमध्ये कधी सुद्धा खंड पडणार नाही. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारीच कोणी आहे. देवाकडे फक्त एक मागा, देवाकडे अन्य प्रकारच्या मागण्या मागू नका. संसारातला तो मुळीच मागू नका. आणि संसारातल्या मागण्या मागण्यासाठी तो देव उभा नाही बरं का. तुम्ही म्हणत असाल, गेलो 4 दिवस चालून गेलो, पंढरपुरामध्ये गेलो, कान धरून उड्या मारल्या म्हणजे देव आम्हाला संसारातल्या सगळ्या गोष्टी द्यायलाच बसलाय. नाही म्हणत. जो मागतोय त्याला आजपर्यंत देवानं काही सुद्धा दिलेलं, पण जो निरपेक्ष भावनेनं भगवंताची सेवा करतो, जो निरपेक्ष भावनेनं श्रीगुरूंची सेवा करतो, त्याला देव भरभरून दिल्याशिवाय राहत नाही. हा देवाचा भाव आहे. म्हणून इथून पुढं देवाची सेवा करत असताना 4 दिवस अहोरात्र जेवढं आपल्या मुखातून नामस्मरण होईल तेवढं नामस्मरण घ्या. रामकृष्ण आहे म्हणा, ज्ञानोबा तुकोबा आहे म्हणा, पंढरीचं नामस्मरण मुखामध्ये घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचं नामस्मरण मुखामध्ये घ्या. पण आवर्जून सांगतो, पंढरपुरात गेल्यानंतर नको त्या संसाराला लागणाऱ्या गोष्टी घरापर्यंत घेऊन येण्याकरता एक ज्ञानेश्वरी शेवटी घराकडे घेऊन या. नाहीतर आम्ही पंढरपूरला नाहीतर आम्ही पंढरपूरला गेलो की मग काय बैलगाड्या, नको ते ट्रॅक्टर,
अन्य बाकीच्या गोष्टी आम्ही घरापर्यंत घेऊन येण्याकरता, संसाराचा रडगाणा चालवण्याकरता आम्ही पंढरपुरामध्ये येतो. पंढरीकडून विवेकानंद वाक्य ऐकून जावा. पंढरपुरामध्ये आलेला माणूस फक्त ऊर्जा घेऊन जातोय बरं का. ज्याला वर्षभर समाधानानं जगायचं आहे ना, त्यांना केवळ आणि केवळ पंढरपुरातनं ऊर्जा घेऊन जावे. आणि तो ऊर्जा प्रगट करणारा देव आहे. ज्यानं पंढरपूरची वारी केली, ज्यानं देवाला आलिंगन दिलंय, ज्यानं देवाच्या चरणावर लोटांगण घातलंय, ज्यानं पंढरीमध्ये एक वास्तव्य केलंय, ज्यानं पंढरीच्या तीर्थक्षेत्रामध्ये पंढरपूरच्या भोवतीनं एक प्रदक्षिणा घातली, त्याचं पाप निवृत्त करतं म्हणजे पंढरी. केवढं मोठं पंढरीचं मान. असे 17 प्रकारचे फायदे आहेत बरं का. मी माऊली कदम महाराजांचं मी कीर्तन ऐकत होतो. त्या कदम महाराजांच्या कीर्तनामध्ये कदम महाराजांनी एवढं ज्ञानपूर्वक चिंतन मांडले. म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर 17 प्रकारचे फायदे निर्माण होतात म्हणे. किती? 17. देवाचं दर्शन घेतलं, फायदा. देवाला आलिंगन दिलं, फायदा आहे. चंद्रभागेचं स्नान केलं, फायदा आहे. नव्हे एवढं जरी नाही करता आलं, नुसतं मंदिराच्या भोवतीनं प्रदक्षिणा घातली, फायदा आहे. देवाचं दर्शन नाही झालं, कळसाचं दर्शन झालं तरी फायदा आहे. म्हणजे पूर्ण मंदिराचं दर्शन, पूर्ण मंदिराची नगर प्रदक्षिणा घातली नसली तरी चालेल, निम्मी नगर प्रदक्षिणा घातली तरी फायदा आहे. नवे नवे याच्या पुढे फायदा सांगू का? इथून हिरवाडातून गाडी पकडायची, पंढरपुरात जायचं, पंढरपुरातलं पाऊल खाली टाकायचा, परत पाऊल उचलायचं आणि त्याच गाडीनं परत हिरवाडला यायचं तरी फायदा आहे बरं का. असं कोणी करू नका. आपल्याला वारीला जायचं आहे. नाही तर तुम्ही मला महाराज आम्हाला वारीला सांगताय जायचं आणि तुम्ही मात्र पाय ठेवून यायला सांगताय, आपण तिथे. हे जे वारी करत नाही यांच्याकरता सांगितले बरं का. पंढरीत एक पाऊल जरी टाकलं तरी गोदावरी नदीचं केलेलं एक पुण्य तुम्हाला मिळतं बरं का. एवढा मोठा वारकरी संप्रदाय. म्हणून संतांची सेवा करा, देवाची सेवा करा. आणि मी थोडस उघडपणे बोलून टाकतो, जगाला तारणारा सगळ्यात शुद्ध संप्रदाय कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय. अन्य कुठल्या भरकटणाऱ्या संप्रदायाच्या मुळी तुम्हाला मी लागू नका बरं का. नाहीतर नको नको ते आज नको नको ते परिणाम भोगावं लागेल. आज नको नको ते महाराष्ट्रामध्ये नको नको देवाची नको नको ती विटंबना करून लोकांना नको नको ते अंधश्रद्धेच्या मार्गावर लागून आज लोकांची मिळवणूक होत आहे. पण आजही तुमच्यासमोर बोलून जातो, जो शुद्ध स्वरूपानं गेले सत्वोन शकतो हा वारकरी संप्रदाय अगदी ताकमानेनं उभा आहे. हे केवळ कोणाच्या जीवावर उभा असेल तर हा केवळ संतांच्या जीवावर उभा आहे. म्हणून संतांची सेवा करा, मनोभावे संतांची सेवा करा, निरपेक्ष भावनेने सेवा करा. अशीच तुमची वारी सुखमय, आरोग्यदायी, आनंदमय राहू दे. देवाला सगळ्यांना भेटायचं आहे. पण देवाला भेटल्यानंतर देवाकडे फक्त एकच मागा, देवा तुझं फक्त प्रेम आम्हाला देवा. देवाकडे काय मागायचं? प्रेम मागायचं. ह्याची दानं दिला देवा. तुझा विसर देवा, तुझा विसर झाला नसला पाहिजे. बस माझ्या अंतःकरणामध्ये तू राहा. आजपासून माझी तुझी सेवा अखंड मुखानं निरपेक्ष भावनेनं माझ्या हातून होऊ दे. एवढं जरी देवाकडे मागितलं तरी महाराज भरभरून भरेल एवढं देव देऊन टाकतो घरामध्ये. पण संसारातल्या गोष्टी मात्र देवाकडे मागायचे नाही. आज खूप आनंद वाटला. वेळ कमी आहे, पण नेहमीप्रमाणे आदरणीय माझ्यावर नितांत प्रेम करणारे तुमच्या गावचे उत्कृष्ट कीर्तनकार आता ते सध्या इचलकरंजीमध्ये वास्तव आहेत, आदरणीय हरिभक्त पारायण दीपक महाराज गुरुके. आज त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण या ठिकाणी करमळीपासून इथपर्यंत चालत आला, देवाची सेवा करता. अशी देवाची सेवा तुमच्या हातून करू दे. झालेली सेवा आदरणीय दीपक महाराज यांच्या चरणावर समर्पित करतो. श्री गुरु विवेकानंद वास्कर दादा, वास्कर संप्रदायाचं घर, संपूर्ण निष्ठावंत वास्कर संप्रदायातील माझे प्रिय गुणीजन गुरुवर्ग, त्याचबरोबर सगळे मार्गदर्शक मंडळी आणि वारी करणारे हे सगळे सेवक वर्ग, ही वारी अशीच तुमची निरपेक्ष भावनेनं, अशीच प्रेमदायी होऊ दे. एवढीच सेवा, एवढीच विनंती मी भगवंताच्या चरणावर करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण करून देतो. कुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.